तुमचा आवडता सुपर हिरो स्पायडरमॅन परत आलाय. होय, स्पायडरमॅन सिरीजचा आणि मार्वलचा पुढचा चित्रपट स्पायडरमॅन नो वे होम येत्या गुरुवारी प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. रिलीजच्या पहिल्याच दिवशी तब्बल 32 कोटींची कमाई हा चित्रपट करण्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे 20 वर्षांनंतरही स्पायडरमॅनची क्रेज आजही प्रेक्षकांमध्ये कायम असल्याचे दिसून येत आहे. अहो, एवढंच काय तर फक्त पीव्हीआर मध्ये बरं का, पहिल्याच दिवशी या चित्रपटाची तब्बल 1 लाख तिकिटांची विक्री झाली आहे आणि हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. यावरून स्पायडरमॅनची क्रेज लक्षात येते. साधारणतः 2002 साली स्पायडरमॅन सिरीजचा पहिला चित्रपट आला होता. कार्टून स्वरूपात बघितलेला स्पायडरमॅन मोठ्या पडद्यावर बघताना प्रेक्षकांनी त्या चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर स्पायडरमॅनचे वेगवेगळे भाग गेल्यानंतर तो अव्हेंजरशी जोडला गेला आणि आता पुन्हा पुढचा भाग म्हणून स्पायडरमॅन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. स्पायडरमॅनच्या सोबतीला ह्या भागात डॉक्टर स्ट्रेंज देखील असणार आहे बरं का. त्यामुळे ही जोडी मिळून शत्रूंचा नायनाट करणार आहे आणि हे बघण्याची क्रेज आजही प्रेक्षकांमध्ये कायम असून तिकीट खिडकीवरती प्रेक्षक तिकीट घेण्यासाठी अशा प्रेक्षकांची झुंबड उडाली. भारतात तमिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम, इंग्लिश, कन्नड अशा विविध भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. अव्हेंजर एंड गेम या अव्हेंजर सिरीजचा पुढचा भाग होता स्पायडरमॅन नो वे होम. आता हा त्या सिरीजचा पुढचा भाग आहे आणि इतर स्पायडरमॅनच्या चित्रपटांपेक्षा हा चित्रपट मोठ्या स्केलवर रिलीज करण्याचा, मोठ्या स्केलवर शूट करण्याचा मानस मार्वलने ठेवला होता आणि त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रचंड क्रेज देश विदेशामध्ये असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती अनेक कीर्तिमान मोडेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. मार्वलच्या आतापर्यंतचे अव्हेंजर असेल किंवा अव्हेंजर एंड गेम असतील, यांनी कोविडच्या आधी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आता कोविड नंतर बरीच परिस्थिती बदलली आहे. महाराष्ट्रात 50% आसन क्षमतेसह चित्रपटगृह सुरू आहेत, पण तरी सुद्धा या याच्यात स्पायडरमॅन बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटीची उड्डाणं घेईल असा अंदाज वर्तवला जातो आहे. आता स्पायडरमॅन आणि डॉक्टर स्ट्रेंज यांची जोडी पडद्यावर काय धुमाकूळ घालते, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोणते नवे कीर्तिमान प्रस्थापित करतो हे बघणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.